भाजी काय करायची हा दररोजचाच प्रश्न आणि त्यातही आवडी-निवडी. तर आज आपण बनवत आहोत कोबीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने. ज्यांना ही भाजी आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातील. तर काही चेंजेस केलेले आहेत बनवताना, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. भाजीसाठी आपल्याला कोबी लागणार आहे, तर ताजा हिरवागार असा कोबी घेतलेला आहे. त्यानंतर असा 2 भागामध्ये तो कट केलेला आहे आणि उभे लांब लांब तुकडे होतील अशा पद्धतीने हा कापून घेतलेला आहे. लांब तुकडे करून कापला म्हणजे भाजी जी आहे ना खायला छान लागते, दिसायलाही मस्त वाटते. आणि त्याबरोबर आपण नवीन साहित्य ॲड करणार आहोत ते म्हणजे बटाटा. तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. तर असा फोडी करून घालण्यापेक्षा जसा कोबी कापलेला आहे लांब याच्यामध्ये त्याच पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे. त्यासाठी अशी मोठ्या होलची किसणी घेतलेली आहे आणि त्याने असे जाडसर असे हा बटाटा किसला जाईल. आणि किसल्याच्या नंतर हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवायचा आहे आणि पुन्हा पाणी घालून ठेवायचं आहे, जेणेकरून काळा पडणार नाही. बटाटा शक्यतो जाड किसणीने किसावा. तर इथे पाहू शकता जसा कोबी लांब पीसमध्ये कट केलेला आहे ना, बटाटा देखील किसून तसाच झालेला आहे. शिजल्याच्या नंतर बटाटा आणि कोबी जो आहे व्यवस्थित असे मिक्स होतात. तर सगळी तयारी झालेली आहे. इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे देखील तेल गरम झालेले आहे. तर फोडणी घालूया. पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे की 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे, ताजी कढीपत्त्याची पानं. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, आपल्याला किती भाजी तिखट हवी आहे त्या पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे. तर आता ही फोडणी जी आहे ना चांगली अशी परतून घेऊया. हलकासा लसणाचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. तर इथं कलर चेंज होत आला की याच्यामध्ये 1 चमचा मुगाची डाळ टाकायची आहे. धुतली आणि लगेच फोडणीमध्ये टाकलेली आहे. मुगाच्या डाळीला फार वेळ शिजायला लागत नाही. त्यानंतर यामध्ये हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घेऊया, फोडणीमध्ये परतून घेऊया आणि लगेचच आपण जो कापून ठेवलेला कोबी होता तो टाकूया. त्याच्याचबरोबर जो बटाटा होता तो देखील वरून टाकून घेऊया. पाणी काढून घेतलेलं आहे आणि बटाटा असा हा पसरून टाकायचा आहे आणि वरून लगेच आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कोबी आणि बटाटा पाहू शकताय एकदम एकसारखे दिसत आहे. जर फोडी करून आपण घातल्या असतात तर भाजी शिजेपर्यंत बटाट्याच्या फोडी वेगळ्या पडतात आणि कोबी एका साईडला राहतो. पण हे असं दोन्ही एकसारखं कापून घेतल्यामुळे काय होतं, चवही छान लागते आणि खाताना बटाटा आणि कोबीचं कॉम्बिनेशन जे आहे ना खूप छान लागतं. तर या पद्धतीने सगळं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. जर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. मला तर इथे गरज वाटत नाही, त्याच्यामुळे मी लो फ्लेमवर आता ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स झालेली आहे. एक 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर अशी शिजवून घेतलेली आहे. मध्ये मध्ये एकदा आपण चेक करायचे आहे, जेणेकरून ही खाली लागणार नाही. तर 7 ते 8 मिनिटानंतर भाजीची साईज जी आहे ना बरीचशी कमी झालेली आहे. बटाट्यालाही लांब किसलेलं आहे, पाण्यात ठेवला होता, त्याच्यामुळे वाफेवर छान असे हे सगळं शिजलं जातं. पाणी टाकायची गरज लागत नाही. आता हे बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे, मिक्स केलेला आहे आणि पुन्हा ही भाजी जी आहे ना झाकून आपण पुन्हा एक 5 ते 6 मिनिटासाठी लो फ्लेमवरच शिजवून घ्यायची आहे. कोबीची भाजी शिजवताना कधी भरमसाठ पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर चव जी आहे ना अशी पानसट लागते. शक्यतो वाफेवर शिजवलेली भाजी जी आहे ना चवीला खूप छान लागते. एक 5 ते 6 मिनिट झाल्याच्या नंतर इथं कोबी जी आहे ना पूर्णपणे शिजलेला आहे आणि आपली भाजी जी आहे ना खाण्यासाठी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. दिसायला जेवढी छान दिसत आहे ना चवीला देखील एकदम मस्त अशी ही भाजी झालेली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खायचं म्हटलं तरी एकदम छान अशी लागते. त्याचबरोबर टिफिनसाठी देखील एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. कोबीच्या भरपूर अशा रेसिपी आहेत ज्या बनवल्याच्या नंतर चवीने सगळेजण खातील. तर अशीच एक रेसिपी म्हणजे कोबीच्या वड्या, ज्याची व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती देखील नक्की करून पहा. तर नेहमीच आपण कोबीची भाजी बनवत असतो, तर चेंज म्हणून ही वेगळ्या पद्धतीची करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.